जय जगद्गुरु, जय जिजाऊ, जय शिवराय. बहुजन विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम, विषय सिंहाचे चित्रण शिळीच्या स्वरूपातील. आज आपण 6वा भाग बघणार आहोत. एपिसोड विषय आहे मेंगलटपणा नव्हे ध्येयनिष्ठा. जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल. तुकारामांच्या आधुनिक काळातील चरित्र लेखकांनी व इतरांनी या बाबतीत कोणती भूमिका घ्यावी असा प्रश्न आता आपल्यापुढे निर्माण होतो. माटे, भावे वगैरेंनी काय भूमिका घेतली आहे हे आपण पाहिलेच आहेत. आपणही तेच खरे मानायचे काय? प्रश्नचिन्ह. अहो, मेंगलटपणामुळे संसार बुडणे वेगळे आणि एखाद्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी, एखाद्या कर्तव्याच्या पालनासाठी उचललेल्या पावलामुळे संसाराला तडे जाणे वेगळे. तुकारामांच्या संसाराला तडे जरूर गेले, तो काहीसा मोडकळीसही आला, पण एकतर तो त्यांच्या हयातीत पूर्णपणे मोडून पडला असे मुळीच म्हणता येत नाही, आणि दुसरे म्हणजे त्याची जी काही मोडतोड झाली ती त्यांच्या दुबळेपणामुळे नव्हे तर ध्येयनिष्ठेमुळे झाली. संसार करण्याची धमक त्यांच्याकडे नव्हती असे नाही, पण ती धमक केवळ स्वतःचा व्यक्तिगत संसार करण्यासाठी वापरण्याऐवजी समाजाच्या, राष्ट्राच्या, एका व्यापक विशाल जनसमुदायाच्या संसारासाठीही वापरायची हे व्रत त्यांनी स्वीकारले होते. असे करताना त्यांना येथील प्रस्थापितांबरोबर प्रचंड संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत संसारावर आघात झाले. वाच्यार्थाने आणि व्यंग्यार्थानेही त्यांना रक्तबंबाळ व्हावे लागले. हे खरे आहे बरं का. पण हे सगळे त्यांनी स्वतःहून स्वीकारले होते, जाणीवपूर्वक स्वीकारले होते. हाच माणुसकीचा मार्ग आहे आणि हाच न्यायाचा मार्ग आहे. या विवेकापोटी हे पत्करले होते. स्वतःच्या संसारावर आघात न होता समाजकार्य घडू शकले असते तर त्यांना आनंदच झाला असता. पण ते अशक्य असल्यास संसाराला झळ लागणार, चटके बसणार, तो होरपळून निघणार हे त्यांनी गृहीत धरले होते. याला घाबरणे म्हणतात का हो? याला वैतागणे म्हणतात का हो? याला संसाराला विटणे पण म्हणतात का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत हे तर स्पष्ट झालेच. पण या कृत्याचा तसा अन्वयार्थ लावणाऱ्या चरित्रलेखनाला पूर्वग्रह दूषित आणि पक्षपाती म्हणतात, यात मात्र शंका नाही. पुढचा विषय पक्षपाताचे मासले. या लेखकांच्या पक्षपाताचा थोडासा मासला येथे पाहायला हरकत नाही. भाव्यांनी तुकाराम आणि रामदास यांची भली मोठी तुलना केली आहे. ही तुलना करताना तुकारामांच्या प्रतिमेच्या उघड वा छुपेपणाने ठिकऱ्या करायच्या आणि रामदासाची प्रतिमा उजळविण्यासाठी खटपटी लटपटी करायच्या अशी भाव्यांची धडपड आहे. या धडपडीवरून त्यांच्या मनात तुकारामांविषयी किती मळमळ होती ते सहजपणे ध्यानात येते. तुकारामांवर प्रेम करणाऱ्यांनी भावेकृत ही तुलना आवर्जून वाचावी आणि मगच तुकाराम संसाराला विटले होते हा भाव्यांचा निष्कर्ष विश्वसनीय मानायचा की नाही ते ठरवावे. तुकारामांचा छळ करणारा, लक्षात घ्या, जगद्गुरु तुकारामांचा छळ करणारा रामेश्वर भट्ट हा कसा शुद्ध अंतःकरणाचा होता हे दाखवण्याचा पांगारकरांचा प्रयत्न, म्हणजे पांगारकर एक लेखक आहे, पांगारकरांचा प्रयत्न पाहिला की तुकारामांच्या प्रतिमेविषयी पांगारकरांच्या मनात कसा अनासक्ती योग होता हे उघड होते. माटे यांनी रामदासांच्या प्रतिमेच्या उज्ज्वलीकरणासाठी केलेल्या धडपडीचे फक्त एक उदाहरण पाहिले तरी त्यांचा पक्षपात स्पष्ट होईल. रामदासांनी एकदा ब्राह्मणांना भोजनासाठी बोलवले होते, पण इतरत्र अधिक दक्षिणा मिळाल्यामुळे ते ब्राह्मण रामदासांकडे येण्याऐवजी इतरत्र म्हणजे दुसरीकडे गेले, रामदासाकडे न जाता. मग अन्न वाया जाऊ नये म्हणून रामदासांनी शूद्राधिकांना भोजनासाठी बोलवले. त्यांना उद्देशून, म्हणजे शूद्राधिकांना उद्देशून रामदास म्हणतात, हेच माझे ब्राह्मण असे रामदासांनी म्हटल्याचे माटे सांगतात. मूळ कथेमध्ये रामदासांनी असे म्हटलेले नाही आणि रामदास तसे कदापि म्हणणार नाहीत. हा मुद्दा आपण बाजूला ठेवून देऊ. पण रामदासांनी या लोकांना जेवायला बोलवणे हा जातींच्या, वर्णांच्या
पलीकडे जाणारा असा रामदासांचा उदरभाव आहे, या अर्थाचा माट्यांनी केलेला रामदासांचा गौरव कितपत यथार्थ आहे? माटे म्हणजे लेखक या. निमंत्रित ब्राह्मण जेवायला न आल्यामुळे अन्न वाया जाऊ नये म्हणून इतरांना अन्न खाऊ घालणे ही उदारता कशी काय ठरते? त्या शूद्रादिकांना प्रथमच बोलावले असते तर गोष्ट वेगळी. विशिष्ट कृत्याच्या बाबतीत रामदासांकडे औदार्याचा नुसता आभास असतानाही त्यांना त्या कृत्याबद्दल गौरवान्वित करायचे आणि मानव जातीच्या इतिहासात जवळजवळ अतुलनीय कृत्य करणाऱ्या तुकारामांवर मात्र त्या कृत्याबद्दल घाबरटपणाचा, पळपुटेपणाचा आरोप ठेवायचा. हा उघडपणे पक्षपात आहे आणि तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. महाराष्ट्रातल्या बहुजनांना माझी विनंती आहे, या गोष्टी लक्षात घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.